सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आगाज तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। गुरुओं का सत्कार कभी ना भूले। गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। घराला अंगणाशिवाय व अंगणाला रांगोळीशिवाय शोभा नाही, तसेच कार्यक्रमास अध्यक्षाशिवाय शोभा नाही। अध्यक्षीय सूचनेसाठी येत आहे ओम पवार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोद्दार मॅडम यांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करतो। अनुमोदन देण्यासाठी येत आहे अनुष्का बोडके। आताच माझा वर्ग मित्र ओम पवार यांनी दिलेल्या अध्यक्ष सूचनेला मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे। मी व्यासपीठावरील सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी सरस्वती पूजन करावे। शारदा स्तवनासाठी येत आहे प्राजक्ता कुदाळ, श्रुती आहिरराम, अंजली राजने। Yeah.
आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. इत्या बालवाडीपासून ते 12वी पर्यंत आपल्या शाळेत वर्ग आहेत. अ आ ई पासून sin cos थीटा पर्यंतचा जो प्रवास आम्ही पूर्ण करू शकतोय त्या सर्व गुरुजनांमुळेच. तेव्हा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. गुरुपौर्णिमा निमित्त माझ्याकडून सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नाना कुलकर्णी सरांचे स्वागत. कुलकर्णी सर यांचे मी शाब्दिक स्वागत करते. संस्थेचे सचिव दिनेश हार्बडकर सर यांचे स्वागत सौ पोतदार मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख पाहुणे आणि वंदनीय गुरुजन वर्ग, माझे नाव तनुज दत्तू जाधव. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकतो. मी जगातील सर्व गुरूंना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहेत. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले जाते आणि ज्या शिष्याने गुरूंना देवतुल्याशिवाय आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई वडील तर पंख देतात, परंतु त्या पंखांना उडण्यासाठी बळ गुरुजन देतात. मित्रांनो, गुरु म्हणजे काय तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोतात नाही, ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरु आहे. धन्यवाद तनुज. चंचल पवार हिने आपले मनोगत व्यक्त करावे. गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठ महोदय, परमपूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा, गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले. महर्षी भगवान व्यास यांचा जन्म देखील याच दिवशी झाला. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करतात. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले सर्व शिक्षक वृंद. ज्या गोष्टींमधून किंवा ज्या व्यक्तींमधून आपल्याला चांगले संस्कार, चांगले ज्ञान मिळते ते सर्व आपले गुरुच असतात. जसे की पुस्तकामधून आपल्याला चांगले ज्ञान, चांगले विचार, चांगले संस्कार मिळतात. त्यामुळे पुस्तक हे देखील आपले गुरुच असतात. गुरु असतो ध्यास कीर्तीचा, गुरु असतो श्वास पूर्तीचा, गुरु असतो मार्ग यशाचा, गुरु असतो किरण आशेचा. आई वडील पंख देतात आणि त्या पंखांत भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ गुरूंची पूजा करण्याचा नाही, तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे आणि शिकवणीचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आपले शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नाहीत, तर ते आपले मार्गदर्शक, आपले प्रेरणास्थान आहेत. गणिताच्या शिक्षकांनी गणिताची भीती पळवून लावली. विज्ञानाच्या शिक्षकांनी विज्ञानाचे अद्भुत जग दाखवले. धन्यवाद चंचल. पुढील विद्यार्थी आहे सिद्धेश माने.
सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेले विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या जीवनात गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे. आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात. आपल्या यशस्वी जीवनाचे ते मार्गदर्शक असतात. तर जीवन जगण्याचे मंत्र शिकवितात ते आपले गुरु अर्थातच शिक्षक. शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष होय. गुरु म्हणजे अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा आणि तत्वातून मूल्ये फुलविणारे दीपस्तंभ होय. म्हणूनच म्हटले जाते, गुरु असतो ध्यास कीर्तीचा, श्वास पूर्तीचा, मार्ग यशाचा आणि किरण आशेचा. आयुष्याला आकार व आधार देणारे गुरु असतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश व सत्याचा ग्रंथ होय. आपल्या भारतीय संस्कृतीत देखील गुरु शिष्य परंपरा सांगितली आहे. जसे राम वशिष्ठ, कृष्ण सांदीपनी, अर्जुन द्रोणासारखं यांसारखे इत्यादी गुरु शिष्याच्या परंपरा आहेत. जीवनाच्या वाटेवर योग्य दिशा दाखवण्याचे कार्य गुरु करीत असतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते, गुरु विना ना मिळे ज्ञान, गुरु विना ना मिळे ज्ञान, ज्ञान विना न होई जगी सन्मान, ज्ञान विना न होई जगी सन्मान. जीवन भव सागर ताराया, जीवन भव सागर ताराया, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश. पुढील आपल्या समोर गाणे म्हणण्यासाठी येत आहे अंजली राजनोर, श्रुती आहेरराव. आदरणीय व्यासपीठावर गुरुजन, सर्व वर्ग, माझा बालमित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुजनांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दलचा त्यांचा गौरव करण्याचा दिवस. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक शुभेच्छा. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, जीवनाला दिशा देतात, ते आपल्याला घडवतात. म्हणूनच विद्यार्थी भविष्यात देशाचा जबाबदार नागरिक बनतो. त्याला माणूस म्हणून घडविण्यात, त्यांच्या जीवनाला आकार देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या सर्व शिक्षकांबद्दल गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त केली जाते. मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना खात्री देतो की आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्ही भविष्यात योग्य उपयोग करू, कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. आपण आखून दिलेल्या मार्गावरूनच आम्ही जाऊ. आम्ही नुसते शिक्षित होणार नाही, तर आम्ही सुशिक्षित होण्याचा प्रयत्न करू. म्हणूनच मी मित्रमैत्रिणींना आता एवढेच सांगेन की गुरूंचे ऐका, त्यांचे सन्मान करा, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे उत्तम रीतीने ग्रहण करा, चांगले यश मिळवा. या यशात शिक्षकांचा नक्कीच मोठा वाटा असेल. सर्व गुरुजनांना माझा प्रणाम. धन्यवाद. मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे नव्या वानखेडे. ज्यांनी माझे ज्ञान वाढवले, ज्यांनी माझे ज्ञान वाढवले, ज्यांनी माझे
जीवन घडवले, ज्यांनी माझे ज्ञान वाढवले, ज्यांनी माझे जीवन घडवले. शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझ्या सर्व गुरूंना. सन्माननीय व्यासपीठावरील मित्रमैत्रिणी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण स्थान आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते. गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी महाभारताचे लेखक व्यासमुनीजी यांची जयंती असते. गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतो. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतो. आजच्या या आधुनिक युगातील गुरूंचे स्थान अबाधित आहे. मग ते आपल्या शाळेतील शिक्षक असोत, कॉलेजमधील प्राध्यापक असोत किंवा आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे कोणतेही व्यक्ती असोत. गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ते आपल्याला जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम होतो. शेवटी जाता एवढेच बोलेन की विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा उपकार मानू तुमचे कळत नाही मला. किती मानू उपकार तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. आधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली तुम्ही आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार. हवं तसं घडवा. चुकलं असता आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया. चला सर्व बंधूया श्री गुरुराया. धन्यवाद. सर्व मान्यवर, गुरुपौर्णिमेनिमित्त आपला कार्यक्रम सादर होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी मला आत्ता वेळेवर पवार सरांनी सांगितलं आहे की गाण्याचं एक कडवं सादर करा, म्हणून मी एक कडवं तुमच्या समोर सादर करते. गुरु विण नाही तुझा आधार. गुरु विण नाही तुझा आधार. रडता पडता कोठे अडता. रडता पडता कोठे अडता. तोच तसे पार नाही तुझा आधार. गुरु विण नाही तुझा आधार. स्मरण करावे नाम वदावे. वंदन पूजन करिता भावे. प्रसन्न होते गुरुमाऊली. प्रसन्न होते गुरुमाऊली. सुख दे अपरंपार. नाही तुझा आधार. गुरु विण नाही तुझा आधार. नमस्कार. वाट बघत आहोत. आता सर्व आदरणीय शिक्षकांचे आपण स्वागत करणार आहोत. श्री भांबरे सर यांचा सत्कार ऋत्विक ठाकरे याने करावा अशी मी त्याला विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आपल्या शाळेतील ज्येष्ठ यांचा सत्कार सृष्टी गोरे हिने करावे अशी मी त्यांना विनंती करते.
फोटो काढ. अशी मी विनंती करते.
लवकर दिसत आहे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ पोद्दार मॅडम आणि संचालक व पर्यवेक्षक श्री पंचवाक सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कशासाठी जमलो आहे हे शिक्षक दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या निमित्ताने माझे गुरुवर्य ते धारवडकर सर यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आपण सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. संपूर्ण वर्षभर आपल्याकडनं आणि व्यवस्थितरित्या विद्यादान होतच असतं, ते अधिक प्रभावीपणे व्हावं यासाठी मी शुभकामना देतो. आपला सर्वांचा उत्साह वाढावा यासाठी आपली शाळा जी आहे ही वेळोवेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असते. त्या कार्यक्रमाचा आस्वाद जो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला घेता यावा याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला हवी. तुम्ही दुपारचे मोठ्या वर्गाचे विद्यार्थी आहात आणि 10वी नंतर मी त्यांनी एवढं सांगू इच्छितो की प्रथम गुरु आई, दुसरे गुरु वडील आणि नंतर तिसरे गुरु शिक्षक. या 3 गुरूंच्या पायावर आपल्या आयुष्याची इमारत आपण उभी करत असतो. त्यात स्वतःचे कष्ट, परिश्रम असतात. तेव्हा तुम्ही सर्वांनी अवश्य प्रगती करा, खूप मोठे व्हा, खूप पुढे जा, पण पायाच्या दगडांना विसरू नका. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, शिस्तीबरोबरच आपण आपला उत्साह टिकून ठेवला पाहिजे. आळस जो आहे हा आळस आपल्या उपयोगाचा नाही. त्यासंबंधी एक छोटंसं सुभाषित मी सांगतोय. आळसस्य कुतो विद्या, जो आळशी आहे त्याला विद्या मिळणार नाही. त्यासाठी झटून अभ्यास करावा लागेल, परिश्रम करावे लागतील. आळसस्य कुतो विद्या, विना विद्या कुतो धनम. ज्याच्याजवळ विद्या नाही, ज्याने काही कला हस्तगत केलेली नाहीये, त्याला धन मिळवणं अवघड आहे. उद्या मोठं झाल्यानंतर आपल्याला प्रपंच हा स्वीकारायचा आहे. त्यासाठी घर चालवण्यासाठी धनाची आवश्यकता भासणार आहे. जर आपल्याजवळ विद्यारूपी धन असलं तर व्यवहारातलं धन आपण प्राप्त करू शकू. विना विद्या कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम. ज्याच्याजवळ धन नाहीये, संपत्ती नाहीये, विद्या नाहीये, त्याला मित्र पण मिळत नाही, सहकारी मिळत नाही. सगळेजण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. व्यवहारामध्ये आपण बघतो सगळीकडे. आणि विना विद्या कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो हो सुखम. ज्याला मित्र नाही, सहकारी नाही, त्याला आयुष्यात सुख प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ही साखळी आहे. आळस सोडून विद्यार्जन करा. विद्या प्राप्त केली तर धन प्राप्त होईल. तुमच्याजवळ धन असलं तर तुम्हाला 4 मित्र मिळतील, 4 नातेवाईक तुम्हाला विचारतील. हे सूत्र लक्षात ठेवा. एवढंच मी सांगू इच्छितो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आपल्या शाळेचे संचालक व वरिष्ठ पर्यवेक्षक श्री पंचवाक सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही मी त्यांना विनंती करते. संस्थेचे संचालक आदरणीय श्री प्रकाश नाना कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पोद्दार मॅडम, पर्यवेक्षिका सौ चांदवडकर मॅडम, माझे सर्व शिक्षक, सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. आपल्या जीवनामध्ये
सर्वप्रथम गुरु जी असते ती आपली आई असते. आईकडून आपण आईच्या गर्भातच आपण काही शिक्षण घेत असतो आणि आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला इतर सर्व गुरु हे भेटत असतात. सृष्टी ही सुद्धा एक गुरु आहे, कारण का सृष्टीमधनं सुद्धा आपण कणाकणातून ज्ञान वेचत असतो. ऊन, वारा, सूर्य, पाणी, हवा, झाडे, पक्षी, पाने, फुले या सगळे हे आपले गुरु आहेत आणि या प्रत्येकामधून आपण कणाकणाने ज्ञान वेचत असतो. आणि पूर्वी गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती, फार पूर्वी, म्हणजे शाळा अस्तित्वात नव्हत्या त्या काळी. आणि गुरुकुलामध्ये विद्यार्थी म्हणजेच तो जो काही मुलगा मुलगी असेल ते 5-6 वर्षाचे झाल्यानंतर त्याला गुरुकुलामध्ये सोडलं जायचं आणि त्या ठिकाणी तो सर्व वेदांचं शिक्षण पूर्ण करून शस्त्र पारंगत होऊन म्हणजे सर्व विद्या त्या ठिकाणी त्याला शिकवल्या जायचं. आज गुरुकुल पद्धत ही कालबाह्य झाली आणि आज मात्र प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये शैक्षणिक संकुलं या ठिकाणी उभे राहिलेले आहे. हा गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो. महाभारत ज्यांनी लिहिलं महर्षी व्यास यांचा जन्मदिन सुद्धा आज आहे, म्हणून याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. या सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आजचा दिवस आहे. फक्त आजच्याच दिवशी फक्त गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आणि नंतर मग त्यांना दूषण देत फिरायचं हे मात्र योग्य नाही. जीवनाच्या प्रत्येक पावलावरती आपले गुरु, आपले मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरुच आहेत. कारण का प्रत्येकाच्या मधून काही ना काहीतरी आपल्याला निश्चितपणे शिकता येतं. मी सुद्धा तुमच्याकडून बरंचसं शिकत राहतो. म्हणजे आपली चूक आहे, समजा कालचंच उदाहरण आहे, आपली चूक आहे, मग आता काही बोलायच्या आतमध्येच रडायला सुरुवात करून दिली म्हणजे मग मी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात? म्हणजे या छोट्या छोट्या कृतीमधनं सुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या शिक्षकाला कशा पद्धतीने गुंडाळायचं, कसं खोटं बोलायचं, या सगळ्या गोष्टी या सगळ्यांकडनं शिकायला भेटत असतात. माझे सहकारी शिक्षक वृंद जे आहेत त्यांच्याकडनं तर मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टींमधूनच मनुष्य प्राणी हा ज्ञानाने समृद्ध होत राहतो. आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपल्या शाळेमधले सर्व गुरुवर्य हे घरी तुमचे आईवडील पालक असतात, पण इथे शाळेमध्ये ते तुमचे पालक आहेत आणि पालकांच्या भूमिकेमधून ते तुमच्याकडं लक्ष देत असतात. कदाचित कठोर वागत असतात आणि या पाठीमागं त्यांचा उद्देश एकच असतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शिस्त लागावी, तुम्ही शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन लायक असे नागरिक बनावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी सगळ्या गोष्टींना आपण सहयोग दिला पाहिजे. वर्गामध्ये बसल्यानंतर आपण कशा पद्धतीने बसतो, वर्गात कितपत आपलं लक्ष असतं, बसण्याची पद्धत कशी असते आपली, या सगळ्या गोष्टी किंवा अभ्यास करण्याची प्रवृत्ती या सुद्धा गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि या ठिकाणी एक सुभाषित आठवतं मला की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर आहे, आपण स्वतःला घडवत असतो. त्यामुळं आपण स्वतः कुठल्याही गोष्टीमध्ये प्रयत्न करणं आवश्यक असतं आणि या सगळ्या प्रयत्नांना साथ
मार्गदर्शन देण्याचं काम हे सर्व गुरुवर्य करत असतात. तर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जीवनामध्ये प्रत्येकजण गुरु असतो. संदीप देशपांडे सरांची मला या निमित्ताने आठवण आली. ते खूप छान कविता करतात. पण मी आज एक कविता वाचली. कवितेचं नाव आहे छडी. आपल्याकडे वापरत नाहीत, परंतु लवकरच ती वापरण्याची वेळ येणार आहे आणि निश्चित येणार आहे. नजरेपुढे कठोर होते, नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाजरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाजरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून, पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून, संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. शिष्य म्हणून, युवक म्हणून, माणूस म्हणून घडवले, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. जेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं, जेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं, जर विचारांची पोहच कधीच गेली नसती देहावर. जर तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं तर विचारांची पोहोच कधी गेली नसती देहावर. अडथळ्यांच्या डोंगर एका क्षणामध्ये झुकवले, अडथळ्यांचे डोंगर एका क्षणामध्ये झुकवले, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार, आठवणींच्या फळ्यांवरती अजून आहे सुविचार, शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार. नजरेमध्ये सुरू होऊन आभाळ व्हायला शिकवते, नजरेमध्ये सुरू होऊन आभाळ व्हायला शिकवते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुनश्च एकदा आदरणीय कैलासवासी श्री धारवाडकर सर यांना नमन करून आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर, खूप छान कविता झाली. यानंतर अध्यक्षीय भाषण. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ पोद्दार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आपल्या शाळेचे संस्थेचे अध्यक्ष श्री आबा दिंडोरकर सर काही कारणाने आलेले नाहीत. संचालक श्री BS कुलकर्णी हे पण काही कारणाने आलेले नाहीत, त्यांनाही माझा नमस्कार. शाळेचे सेक्रेटरी श्री दिनेश धारवाडकर सर, शाळेचे संचालक श्री नाना कुलकर्णी, आपल्या शाळेचे संचालक श्री वरिष्ठ पर्यवेक्षक आणि संचालक श्री पंचवाघ सर, आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री संदीप देशपांडे काही कारणाने आलेले नाहीत, त्यांनाही नमस्कार. शाळेच्या पर्यवेक्षिका चांदवडकर मॅडम, माझे सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व जमलेलो आहोत आणि तुम्हाला जसे आम्ही गुरु आहोत तसेच आमचेही गुरु म्हणजे आपले शाळेचे आधारस्तंभ आदरणीय कैलासवासी धारवाडकर सर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सांगितले की गुरूंना वंदन करण्याचा दिवस, गुरूंना गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मग आपली आई म्हणजे पहिला गुरु हे सगळ्यांनी सांगितलं. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा अंश असलेली ती आई हे आपली पहिली गुरु असेल. आणि आणखी घरातील वडीलधारी मंडळी, वडील असतील आणि आणखी हेही आपले गुरु आहेत. पण याशिवाय आणखीन गुरु म्हणजे कोण, तर आपले शिक्षक. आपल्या समोर आभार व्यक्त करण्यासाठी येत आहे यामिनी व्यवहारे. मंचावर उपस्थित संस्थेचे सचिव श्री दिनेश धारवाडकर सर, संचालक श्री नाना काका कुलकर्णी सर,
संचालक व वरिष्ठ पर्यवेक्षक श्री पंचवाघ सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मुख्याध्यापिका सौ पोद्दार मॅडम आणि पर्यवेक्षक सौ चांदवडकर मॅडम यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थिती लावली, त्याबद्दल सर्वांकडून मी त्यांचे मनापासून आभार मानते. श्री ठाकरे सर तसेच उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचेही मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आभार मानते. शालेय स्पर्धा समिती आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या 10वी अ च्या वर्गाचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मॅडमने कौतुक केला त्यापेक्षा चांगला कार्यक्रम झाला असं मला वाटत नाही, कारण तुम्ही खूप बडबड सवेरे लेकर तेरा